पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। राज ठाकरे आणि मनसेचं काँग्रेसला वावडं असल्याचं दिसतंय, कारण उद्याच्या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत असं समजतंय। हर्षवर्धन सपकाळ हे उद्या बिहार दौऱ्यावर आहेत आणि उद्याच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्षच उपलब्ध नाहीत अशी माहिती मिळतेय। राज ठाकरे आणि मनसेचं काँग्रेसला यामुळे वावडं आहे की काय अशा चर्चांना सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे उद्या बिहार दौऱ्यावर जात आहेत, तर सत्याचा मोर्चा मनसे आणि इतर विरोधी पक्षांकडून काढला जाणार आहे। या मोर्चाला अद्याप परवानगी अधिकृतपणे मिळालेली जरी नसली तरी विरोधक मात्र हा मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। मात्र याच मोर्चात काँग्रेसचेच प्रदेशाध्यक्ष हे उपलब्ध नाहीत असं समजतंय, कारण ते उद्या बिहार दौऱ्यावर जात आहेत। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरनं। मीनाक्षी, उद्याच्या मोर्चात हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत असं समजतंय, त्यांना मनसे आणि राज ठाकरे यांचं वावडं आहे का असे सवाल उपस्थित केले गेलेले होते। काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे? बिहार दौऱ्यावर ते जाणार आहेत असं समजतंय, खरं तेच कारण आहे की आणखी काही या व्यतिरिक्त वेगळी कारणं देखील आहेत? निश्चितच अजिंक्य, खरं तर उद्या महाविकास आघाडीचा आणि मनसेचा असा एकत्रित मोर्चा निघणार आहे। खरं तर आपण पाहतोय की राज ठाकरे आणि मनसेचा काँग्रेसचा वावडा असंच एक एकंदरीतच चित्र पाहायला मिळतंय, कारण उद्याच्या मोर्चामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सहभागी होणार नसल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे। कारण ते सध्या जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या पक्षामार्फत इतर पदाधिकारी जे आहेत ते उद्याच्या मोर्चाला सहभागी राहणार आहेत, किंवा मग इतर काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत ते देखील उद्याच्या मोर्चात सहभागी असतील। पण हर्षवर्धन सपकाळ हे उद्या बिहारच्या दौऱ्यावरती आहेत। बिहारच्या निवडणुका ज्या आहेत या डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण पक्षातील काम जे आहे ते सुरू आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी देखील त्यांनी फोनवरनं चर्चा केली असल्याची सूत्रांची माहिती आहे। पण तरी सुद्धा मोर्चातील इतर पक्षांनी जी समंजस भूमिका आहे ती घेण्याची काँग्रेसकडून विनंती देखील केलेली आहे आणि त्यामुळे उद्या एकूणच बिहार विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत आणि प्रवक्ते जे आहेत ते उपस्थित असतील, पण मात्र जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ हे मोर्चात सहभागी होणार नसल्याची माहिती आहे। अजिंक्य, मीनाक्षी, मात्र काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडनं किंवा नेत्यांकडनं या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया समोर येताना दिसतायत का? हर्षवर्धन सपकाळ बिहार दौऱ्यावर जात आहेत, ठीक आहे, पण राज्यातला इतका महत्त्वाचा मोठा मोर्चा मुंबईत विरोधकांकडनं काढला जाणार आहे। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी खरं तर या मोर्चाला उपस्थित राहणं अपेक्षित आहे, पण तरी सुद्धा त्यांचा हा बिहार दौरा असल्याचं समजतंय। मग पूर्वनियोजित दौरा जरी असला तरी त्यात बदल करता येऊच शकला असता, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये। त्यामुळे या संदर्भात काँग्रेस नेते काही प्रतिक्रिया देत आहेत का? निश्चितच अजिंक्य, जसं आपण पाहिलं तर उद्याचा हा मोर्चा महत्त्वाचा आहे। महाविकास आघाडीमधलं महत्त्वाचं पक्ष काँग्रेस देखील आहे आणि काँग्रेसचे खरं तर आपण पाहायला गेलं तर प्रमुख नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष असले तरी हर्षवर्धन सपकाळ बिहार दौऱ्यावरती आहेत आणि ते बिहार दौऱ्यावरती असताना मात्र इतर पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, प्रवक्ते आहेत ते सहभागी होतील, पण मात्र हर्षवर्धन सपकाळ हे उपस्थित नसणार आहेत। त्यामुळे एकूणच काँग्रेसचे इतर आणखीन कोण महत्त्वाचे नेते उद्या उपस्थित राहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अजिंक्य, ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।